हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आज ना आपण 40 साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. म्हणजे 40 साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग पेपर कटिंग बघणार आहोत. हीच पेपर कटिंग आपल्याला अस्तरवरती ठेवून मार्किंग करून ह्याचंच कटिंग करावं लागतं. तर बऱ्याच ताईचं कमेंटमध्ये असं होतं की ताई 40 साईजचं कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग दाखवा. तर चला आज आपण इथून पुढे मोठ्या मापाचं पण कटिंग दाखवत जाऊ. जसं माझ्याकडे शिवायला येईल तसं तर मी तुम्हाला दाखवतेच, पण तरीसुद्धा बऱ्याच ताई म्हणतात की मोठ्या मापामध्ये कसं कमी जास्त करायचं किंवा मुंडा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचं, हे सर्व काही आम्हाला काही समजत नाही आहे ताई, तर काय करावं विचारतात. तर त्याचा पण चार्ट मी लवकरच तुम्हाला व्हिडिओमध्ये देईल. शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, गळा रुंदी किती घ्यायची आहे सर्व. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण आता ह्याची कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं आहे. तर बघा इथं तयार उंची मला इथं 3.5 13.5 हवी आहे. आणि इथं मी 14.5 वरती मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर इथं आपण शोल्डर घेतलेला आहे 5.5. इथं तुम्ही तेवढंही घेऊ शकता. जर तुम्हाला शोल्डर जास्त हवं असेल तर इथं 6 इंचसुद्धा घेऊ शकता. जसं की मी इथं 6 इंच टाकलेलं आहे. आता पूर्ण शोल्डर 12 आणि त्याचं निम्म 6 इंच असतं, कारण आपण इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. बंद बाजू माझ्याकडं आहे डबल फोल्ड पेपरची, आणि त्यानंतर ओपन बाजू ही वेगळ्या साईडला आहे. अशा पद्धतीने कटिंग करायचं आपल्याला. आता गळा रुंदी इथं मी 2.5 इंच घेतलेली आहे. जर तुमच्या इथं शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स असतील तर अजून तुम्ही 1.5 इंच कमी करू शकता. तर त्यानंतर इथं शोल्डर घेतलेला आहे मी इथं 6.5 इंच. 6.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग 40 इंचाचा चौथा भाग मी इथं 10 इंच टाकला आहे आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढवलं आहे. आणि जो मध्य होता त्या मध्यतून वरती आले 1 इंचवरती मार्किंग केलं. त्यानंतर अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे. जितकं आपण हे फोल्डमध्ये केलेलं आहे तितकंच आपल्याला डबल फोल्ड करून 2 मार्किंग करायचे आहेत. म्हणजे इकडच्या साईडला एक आणि वरच्या रेषेला एक. आणि बघा ही स्केल असती जो आर्मलची, आपल्याला आर्मोलचा आकार देता येत नसेल, जसं मागच्या आणि मग पुढच्या मुंड्याचा आकार व्यवस्थित देता येत नाही, बऱ्याच ताईंचे असे प्रॉब्लेम्स असतात, तर ही पट्टी वापरून आपल्याला इथं आकार द्यायचा. तुम्हाला जर नसेल जमत तर नाही, साध्यापणाने तुम्ही आकार दिला जसा तुमच्या हाताने जमेल तसा तरीही चालेल. पण जर तुम्हाला अजून छान पद्धतीने जर शिकायचं असेल तर ह्या स्केलचा तुम्ही वापर नक्कीच करू शकता. आता मी ह्या स्केलचा वापर तर अजिबात करत नाही आहे, कारण मला सवय लागलेली आहे आकार व्यवस्थित हाताने द्यायचा, त्याच्यामुळे मी ह्या पट्टीचा काही वापर करत नाही. पण बऱ्याच ताई म्हटल्या होत्या की ताई ह्या स्केलचा कसा वापर करायचा ते दाखवा. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कमी जास्त करून जे तुम्हाला आकार जसा द्यायचा आहे तसा इथं तुम्ही देऊ शकता. पण शक्यतो फक्त मुंड्याचा आकार देण्याचा ह्याचा वापर करा आणि अशा पद्धतीने इथं तुम्ही करू शकता. तर बघू शकता इथं मी इथं आकार दिलेला आहे मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा. जो आतमध्ये येतो तो पुढचा मुंडा आणि जो वरती जातो तो मागचा मुंडा. आता आपण टाकूयात कमरेचा चौथा भाग. आणि त्यानंतर 1 इंच बॅक नेकला टक्स लागतात त्याचा, आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिंग. अशा पद्धतीने मी पूर्ण मार्किंग करून घेतले आणि जे शिलाई मार्जिंग आहे त्याच्यावरती पण मार्किंग करून घ्यायचे. आणि आता हे बॅक नेक भाग झाला आहे. आता आपल्याला फ्रंट नेक पण काढायचं आहे. आता बॅक नेक तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू घेऊ शकता. परत बॅक नेक त्याच्यावरती तुम्ही मार्किंग करू शकता दुसऱ्या पार्टवरती, आणि मग त्याचं फ्रंट साईडसुद्धा काढू शकता. पण आता आपण इथं बॅक नेक तर केलेलं आहे, आता आपल्याला फ्रंट नेकसुद्धा अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता इथंच मी तुम्हाला फ्रंट नेकची सुद्धा कटिंग दाखवते. आता इथं फ्रंटला फक्त आपल्याला गळा रुंदी पण तेवढीच पाहिजे. फक्त इथं 6 इंचाचा गळा मी इथं घेतलेला आहे आणि गळ्याची आकार देऊन घेतला आहे. आता इथं बघा, आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं. योगपट्टी इथं मी 2.5 इंच मार्किंग करते आणि इकडून फिटिंग लेवलला सुद्धा इथं मी 2.5 इंच मार्किंग करते. आणि ते दोन्ही पण रेषा आपल्याला जुळवून घ्यायच्यात अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला इथं थोडंसं जे पुढच्या साईडला हुकलूक पट्टीच्या तिथे आपल्याला योगपट्टी थोडीशी उंच टोकावरती घ्यायची असते, तिथं 1/2 इंच. अशा पद्धतीने मी इथं मार्किंग केले. आता इथं बघा कटोरीचं माप मी इथं 6 इंच टाकणार आहे. इथून मी इथं 2.5 इंच येणार आहे आणि इथून पण मी गळ्याच्या वरतून 1.25 इंच जाणार आहे. इथे 3 पॉईंट मिळालेले आहेत, बघितले तुम्ही, 1 2 आणि हे 3. तर अशा पद्धतीने डॉट डॉट करून हे जुळून घ्यायचे. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर अगोदर फक्त डॉट डॉट करा आणि मग छान पद्धतीने इथं हे जुळून घ्या तिन्ही पण पॉईंट, आणि गोल आकार हे अशा पद्धतीची कटोरी होते. आता जर तुम्हाला इथं व्यवस्थित जमत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने मी व्यवस्थित जमून घेतलं आहे. आता इथं पूर्ण जुळून घेतलं आहे आणि मार्किंग करून घेतलं आहे. आता हे डॉट डॉट फक्त तुम्हाला कळावं म्हणून मी इथं सांगितलं. अगोदर आपल्याला मागच्या मुंड्याचं कटिंग करून
करून घ्यायचं आहे, त्यानंतर फिटिंग लेवल कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपले दोन्ही पण भाग आहेत ना ते आपल्याला वेगवेगळे पार्ट करून घ्यायचे आहेत, बॅक नेक आणि फ्रंट नेक. आता इथे डबल फोल्ड केलेला होता तर आपल्याला बॅकचा सुद्धा पार्ट मिळालेला आहे आणि फ्रंटचा सुद्धा इथं आपण कटोरी आणि साईड पॅटर्न आणि योगपट्टी हे मिळालेली आहे. आता इथं ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला कटोरी आणि योगपट्टी वाढवायची असते, साईड पॅटर्नमध्ये आपल्याला काहीच वाढवायचं नाही, जे आहे तेच आपल्याला त्याच्यामध्ये साईड पॅटर्न मिळून जातो. आता इथं फ्रंट नेकचे 3 पार्ट असतात, तर 3 पार्ट आपल्याला जुळून घ्यायचे आहेत. म्हणजे आता बघूयात ते नंतर. अगोदर आपण इथं बॅक नेकला 2.5 इंच गळा रुंदी दिली, जसा आपला गळा होता तेवढाच गळा इथं उंची मार्किंग करून घ्यायची आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची. जेवढी गळ्याची उंची आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, मार्किंग करायचे, गोल आकार द्या, कोणताही शेप द्या आणि कट करून घ्या. अशा पद्धतीने इथं बॅकनेक रेडी झालेला आहे. आता बॅकनेकला टक्स पण द्यायचे असतात, तर मध्येतून आपण 4.5 इंच आणि उंचीला सुद्धा आपण इथं 4.5 इंच घेत असतो अशा पद्धतीने. ठीक आहे, टक्सला आपण पाव इंच दोन्ही पण साईडला मार्जिंग देत असतो आणि वरती आपण जुळून घेत असतो. अशा पद्धतीने टक्स पण इथं देऊन घेतलेला आहे मी, जसं की म्हणजे लक्षात येतं. आता बघा, योगपट्टी आपण अगोदर कट करून घेऊया आणि त्यानंतर मग कटोरी कट करून घेऊया. आता कटोरीमध्ये बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम्स असतात, तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. कटोरी कशी वाढवायची, कटोरीचा टक्स किती घेतला पाहिजे, सर्व डिटेल माहिती मी दिलेली आहे याच्यामध्ये. आता इथं बघा, अशा पद्धतीने मी आता इथं जे फ्रंटचा मुंडा होता तो पण कट करून घेतला, जेणेकरून फ्रंट साईडचा मुंडा थोडासा आतमध्ये येतो, म्हणजे जे फ्रंटला घोळ येत नाही. जसं की भाईच्या खाली मुंड्यांमध्ये आपल्याला तिथं घोळ येतो, तिथं घोळ येणार नाही. तर इथं बघा, आता इथं मी थोडंसं मार्किंग केले गळ्याच्या लेवलला आणि मुंडे म्हणजे शोल्डरपासून ते गळ्यापर्यंत इथं थोडासा शोल्डर उतर जायचा, जेणेकरून शोल्डर उतरत नाही. शक्यतो जे मोठ्या मापाचे ब्लाऊज असतात त्यांचे शोल्डर उतरण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण त्यांच्या मापानुसार तुम्ही इथं कमी जास्त करू शकता. म्हणजे शोल्डरला जसा मी उतार द्यायला सांगितलं आहे तुम्हाला तसा तुम्ही इथं देऊ शकता. खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर इथं बघा, आता आपल्याला योगपट्टी वाढवायची आहे. योगपट्टीसाठी मी दुसरा पेपर घेतला आहे. खालच्या साईडने मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, वरच्या साईडने मी इथं सर्व मार्किंग करून घेते, जेणेकरून आपल्याला योगपट्टीला खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच मिळतं. आता इथं बऱ्याच ताई म्हणतात की ताई अर्धा इंच का वाढवायचं, तर अर्धा इंच आपल्याला ज्यावेळेस आपण अस्तरचं ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच खाली अस्तरला मेन फॅब्रिक जॉईन करण्यामध्ये, फिनिशिंग देण्यामध्ये जातं. त्याचबरोबर वरच्या साईडला सुद्धा आपण कटोरीला जी योगपट्टी जोडतो त्यावेळेससुद्धा आपल्याला अर्धा ते पाव इंच शिलाई मार्जिंग जातं. तर आता आपल्याला अगोदर 1 इंच आपण शिलाई मार्जिंग वाढवलेलं असतं, त्यातून मिळून जातं अर्धा इंच, कारण वरतून आपलं अर्धा इंच कटोरीचं जाणार आहे आणि अर्धा इंच योगपट्टीचं. ठीक आहे, तिथं 1 इंच जातं आणि अर्धा इंच आपल्याला खाली हे एक्स्ट्राचं घ्यावं लागतं योगपट्टीसाठी. ठीक आहे, सांगितलं. बऱ्याच ताईंचं कन्फ्युजन होतं ते दूर केलं. तर चला, असं आता आपण ही कटोरीसुद्धा वाढवूयात. आता कटोरी कशी वाढवायची, जे छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी आपल्याला शिवण्यासाठी कशी तयार करायची ते बघूयात. आता इथं बघा, जी कटोरी आपण मेन कट करून घेतलेली आहे ती कटोरी मी इथं पेपरवरती ठेवलेली आहे. तर ही कटोरी आपल्याला अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, आता इथं मार्किंग करून घेताना आपल्याला इथं सर्व बाजूनी म्हणजे चारी पण बाजूनी इथं एक्स्ट्राचा पेपर पाहिजे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. जशी आहे कटोरी तशी सेम मी इथं मार्किंग करून घेतली. आता इथं बघा, दोन्ही पण साईडला मी इथं 1.5 इंच वाढवणार आहे. जर तुम्हाला कटोरी मोठी हवी असेल, छातीचा भाग त्यांचा मोठा हवा असेल, त्यावेळेस मग तुम्ही इथं 1.25-2 इंचसुद्धा वाढवू शकता. तर इथं बघा, त्यानंतर इथं मी अर्धा इंच वाढवले गळ्याच्या साईडला हुकलूक पट्टीच्या तिथे, आणि त्यानंतर आपल्याला इथं वरतून सुद्धा थोडंसं पाव इंच वाढवायचं आहे. ठीक आहे, आता इथं आपल्याला अशा पद्धतीनेही जुळून घ्यायचं आहे. इथं जुळवताना तुम्हाला डॉट डॉट करून जुळवलं तरी पण चालतं. आता इथं ज्यावेळेस मी कटोरी कट करत होते त्यावेळेस नेमकं असं झालं, मोबाईलची मेमरी फुल झाली आणि शूट बंद झालं, मला समजलंच नाही आणि मी खाली कटिंग करून घेतलं. तर आता तुम्हाला इथं समजून सांगते बघा. अगोदर आपण आता इथं जसं की तुम्हाला सांगितलं 1.5 इंच साईडला वाढवलं, आकार दिला, कटिंग करून घेतलं. आता इथं बघा, इथं मी 1.5 इंच वाढवलं, इथं 1.5 इंच वाढवलं. जी आपली कटोरी आहे मेन अगोदर आपण ड्रॉ करून घेतली, इथं 1.5 इंच वाढवलं, इथं 1.5 इंच वाढवलं, इथं अर्धा वाढवलं, इथं पाव वाढवलं आणि जुळून घेतलं. ठीक आहे, त्यानंतर इथं डबल फोल्ड करून आपल्याला पेपर मध्ये काढायचा असतो. जसं टेप आपण डबल फोल्ड केला, मध्ये काढला, मध्येतून आपण खाली इथं 2 इंच किंवा 1.5 इंच वाढवू शकतो. आता इथं मी 1.5 इंच वाढवलेला आहे. त्यानंतर इथं आपल्याला हे दोन्ही पण भाग अशा पद्धतीने जुळून घ्यायचे आणि त्यानंतर इथं आपल्याला 1.5 इंचवरती मार्किंग करून घ्यायचं, मध्येतून आपल्याला इथं 3 इंच घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने ही कटोरी वाढवली गेलेली आहे.
आता इथं 42 साईजची कटोरी म्हणून मी इथं लिहून ठेवते, जेणेकरून आपल्याला 40 साईजचा ब्लाऊज कटिंगला येईन त्यावेळेस आपण इथं 40 साईजची ही कटोरी वापरू शकतो. तर इथं माझं 42 झालं, तर इथं 40 साईजचं आहे ती कटोरी. त्यानंतर अशा पद्धतीने 1.5 इंच शिलाई मार्जिन आपलं जातं आणि इथं अशा पद्धतीने आपण इथं डबल फोल्ड करून टक्स देतो आणि अशा पद्धतीने आपली कटोरी तयार होते. आता कटोरी कशी तयार करायची याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, नक्की बघा आणि तिथून तुम्हाला व्यवस्थित समजलं जाईल. सेपरेट व्हिडिओसुद्धा आहेत आणि मोठे जे पूर्ण पेपर कटिंगचे सुद्धा बरेच व्हिडिओ आहेत. अशा पद्धतीने ही कटोरी झाली, साईड पॅटर्न झाला, योगपट्टी झाली आणि आपला इथं बॅकनेकसुद्धा रेडी झालेला आहे. आता इथं आपल्याला फ्रंटचे 3 भाग आणि बॅकचा 1 भाग असे 4 भाग तर मिळाले, पण 5वा भाग म्हणजे आपली बाही. तर आता आपल्याला बाही पण कटिंग करून घ्यायची आहे. तर बाही कशा पद्धतीने कटिंग करायची काही सर्व तुम्हाला डिटेल आता इथं मी सांगते. अगोदर हे पार्ट बघून घ्या व्यवस्थित आहेत का तुमच्या लक्षात येईल. 40 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग, पेपर कटिंग आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण त्यासाठी लागणारी बाही कटिंग करूया. बाहीसाठी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, बंद बाजूवरच्या साईडला ठेवलेली आहे. बघा अशा पद्धतीने आता बंद बाजू मी माझ्याकडे वळून घेते आणि आपण घडी टाकूया. आता इथं घडी टाकतानाच्या अगोदर आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे. इथं उंची मला 5 हवी आहे, तर 1 इंच ॲड करून मी इथं 6 वरती मार्किंग करते, जेणेकरून जे अर्धा इंच आपलं इथं जातं दंडघेराची फिनिशिंग देण्यासाठी आणि अर्धा इंच बाही आपली शोल्डरला जोडण्यासाठी तिथं जातं, त्यासाठी 1 इंच ॲड करतो आपण. त्यानंतर छातीचा चौथा भाग 40 इंच, छाती 40 आहे तर चौथा भाग 10 इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि मार्किंग करायचं, म्हणजे 10.5 इंचवरती मी इथं घडी टाकते. त्यानंतर घडी टाकल्याच्या नंतर तिथूनच आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे, जसं की कुणी बाहीची कॅप हाईटसुद्धा म्हणतं. तर इथं मुंडा खोली मी इथं 3 इंच घेतली आहे. इथं तुम्ही 2.5 पण घेऊ शकता, इथं पण मी 3 इंच घेतली आहे अशा पद्धतीने. त्यानंतर इथं आकार द्यायला सुरुवात कुठून करायची, 3.5 इंचवरती मार्किंग करायचं, 2.5 इंचवरती मार्किंग करायचे. आता इथं बघा 3 इंचवरती 3.5 इंचवरती जसं तुम्हाला कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने ही दोन्ही पण पॉईंट आपली जुळून घ्यायचे, जेणेकरून बाहीचा आकार व्यवस्थित येतो ना. अशा पद्धतीने जर व्यवस्थित आकार आला तुमचा तर बाहीचं मार्किंगसुद्धा छान होतं आणि कटिंगसुद्धा छान होतं. तर बघा अशा पद्धतीने मी इथं दोन्ही पण पॉईंट आपली जुळून घेतलेले आहेत, मागचा आणि पुढच्या दोन्ही पण बाहीचा दोन्ही पण आकार घेतलेला आहे. आता इथं दंडघेर मी इथं टाकला आहे, त्यानंतर शिलाई मार्जिन टाकलं आहे, हे दोन्ही पण पार्ट आपले अशा पद्धतीने जुळून घेते. आता इथं कटिंग करताना अगोदर आपल्याला मागच्या पार्टचं कटिंग करायचं आहे अगोदर, त्यानंतर कटिंग करायचं आहे मागच्या मुंड्याचं, म्हणजे मागच्या जे आपण जोडतो तिथं, आणि मध्येतून कट मारायचा आहे. आपली बाही डबल फोल्ड केलेली ओपन करायची आणि पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. जर अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग केलं तर बाहीचा कुठेही आकार चुकणार नाही, कुठे फुगा येणार नाही, काही नाही, अजिबात तुमचं बाहीचं माप चुकणार नाही, अगदी परफेक्ट बसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा. कटिंग करताना खूप जास्त प्रॅक्टिस हवी आहे, कारण तुमचे आकार व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं कटिंग करू शकता. बाहीसुद्धा आपली छान पद्धतीने इथं जॉईंट झालेली आहे. तर इथं फ्रंट आणि बॅक असं तुम्ही इथं लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला फ्रंट आणि बॅकचं माप कळेल. उंच आकार असतो तो बॅकचा असतो आणि खोलगट आकार असतो ते फ्रंटचा असतो. तर अशा पद्धतीने बाही कटिंग झाली, बॅक नेक झाला आहे, फ्रंट नेक झाला आहे आणि सर्व पॅटर्न आपले इथं 40 साईजचे रेडी झालेलं आहे पेपर कटिंग. तर हेच पेपर कटिंग तुम्ही अस्तरवरती ठेवून ब्लाऊजचं कटिंग करू शकता आणि शिवसुद्धा शकता. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू अशाच एका नवीन आयडियासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.